नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आज नवरात्रीचा दिवस 4था. आज आपण पाहणार आहोत उपवासाचं थालीपीठ. त्यासाठी इथे मी एक काकडी व थोडंसं अद्रक वरची साल काढून बारीक खिसणीच्या साह्याने त्याला व्यवस्थित किसून घ्यायचं आहे. आता एका प्लेटमध्ये मी इथे 1.5 ते 2.25 कप राजगिरा पीठ घेतलेलं आहे. या 2.25 कपामध्ये जवळपास आपले 3 थालीपीठ तयार होतात. आता या पिठामध्ये आपल्याला शेंदी लोण, चिली फ्लेक्स, हिरवी मिरची वाटून घेतलेली टाकलेली आहे. त्याचबरोबर 2 चमचे शेंगदाण्याचा कूट, किसून घेतलेलं अद्रक, हे सर्व आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर यामध्ये आपल्याला 1.5 चमचा भगरीचं पीठ यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे व हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये किसून घेतलेली काकडी व त्याचबरोबर 3 ते 4 चमचे दही टाकून घ्यायचं आहे. दह्यामुळे ही थालीपीठ ठिसूळ आणि चविष्ट होतात. आता हे दही टाकून मळत असताना जर याला ओलसरपणा कमी पडला तर यामध्ये तुम्ही अगदी 2 ते 3 चमचे पाणी ॲड करू शकता. अगदी थोडं पाणी ॲड करायचं आहे जेणेकरून हे आपलं थालीपीठीचं पीठ पातळ होणार नाही. आता इथे तुम्ही पाहू शकता अगदी मी 2 वेळेसच थोडं 1 चमचा पाणी यामध्ये ॲड करून असं पीठ व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. आता याचं छोटं पोर्शन घेऊन आपल्याला ओल्या कापडावरती व्यवस्थित याला थापून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित थापून झाल्यानंतर याला 4 ते 5 असे होल करून घ्यायचं आहे जेणेकरून तिथून तेल टाकल्यानंतर अगदी खाल्ल्या साईडनी सुद्धा हे आपले थालीपीठ व्यवस्थित भाजले जातील. इथे तव्यावरती मी आता तेल लावून थापून घेतलेले थालीपीठ वरती टाकून व्यवस्थित भाजून घेणार आहे. हे थालीपीठ जेवढे जास्त खरपूस भाजले जातील तेवढे जास्त चविष्ट लागतात. आता इथे मी दोन्ही साईडने तेल लावून घेतलेलं आहे व अशा प्रकारे होलमध्ये पण तेल सोडून घ्यायचं आहे जेणेकरून खाल्ल्या साईडने हे थालीपीठ व्यवस्थित भाजलं जाईल. ते तुम्ही पाहू शकता आपलं थालीपीठ छान असं भाजलेलं आहे. हे थालीपीठ मस्त असं दह्यासोबत तुम्ही छान सर्व करू शकता. व ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून कळवा. थँक्यू. व अशाच नवनवीन रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. थँक्यू.